खत आणि औषधांच्या विक्रीवरील लिंकिंग विरोधात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आज संपूर्ण राज्यभर बंद पुकारला. जालना शहरातील बहुतांश दुकाने आज बंद असल्याचं पाहायला मिळालं. रासायनिक खत आणि औषध निर्मिती कंपन्या विक्रेत्यांना खतांबरोबर काही विशिष्ट प्रकारची उत्पादने घेण्याची सक्ती करतात. हीच सक्ती पुढे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना केली जाते. परंतु आधीच खताचे भाव वाढलेले असल्याने शेतकरी लिंकिंगची खते घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेते पेचात अडकले आहेत. याविषयी सरकारनेच काहीतरी ठोस भूमिका घ्यावी आणि विक्रेत्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका जिल्हा कृषी निविष्ठा असोसिएशनचे अध्यक्ष अतुल लड्डा यांनी दर्पणकारशी बोलताना मांडली. पाहुयात. त्या 7 लाखाच्या सोबत आम्हाला तब्बल 3 लाखाचा माल इतर निविष्ठा आम्हाला दिलं जातं. त्याला म्हणतात लिंकिंग हा शब्द वापरला गेला आहे. आणि तो आम्ही शेतकऱ्याला जेव्हा दाखवतो की बाबा याच्यासोबत हे आलंय, तर शेतकरी म्हणतात की हा माल तुम्ही तुमच्या शेतात घाला, आम्हाला कशावर आमच्यावर कशाला हे दडपण आणता. मी अतुल लड्डा, महाराष्ट्र कृषी साहित्य उत्पादक विक्रेता असोसिएशन जालना, तसंच महाराष्ट्र कृषी विक्रेता मापदा जी आमची पुण्याची संस्था आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची संस्था आहे, व ॲग्रो इंडिया डीलर असोसिएशन जी दिल्लीमध्ये आहे. तर पूर्ण भारतामध्ये हे बंद पुकारलेलं आहे. याच्यात 8-10 मुद्दे असे भरपूर मुद्दे आहेत, पण 8 मुद्द्यावर आमचा आज हा बंद बेमुदत बंद पुकारलेला आहे. याच्यात जो पहिला मुद्दा आहे तो खताबद्दल आहे. खत कंपन्या, आता आपल्याला माहितीच आहे की युरिया व DAP मध्ये सरकारतर्फे सबसिडी दिली जाते आणि त्याच दोन खतावर भरपूर शॉर्टेज क्रिएट केला गेला आहे. त्याच्यात कंपन्या याचा फायदा असा घेतात की जसं युरियाची एक ट्रक आम्हाला घ्यायची असेल, तर DAPची एक ट्रक घ्यायचं तर त्याचं इन्व्हेस्टमेंट कमीत कमी 7 लाखाचा होतो. तर असं जे कंपन्यातर्फे व सरकारचा हा याचं धोरण आहे. आम्ही मागील 5 ते 10 वर्षापासून या गोष्टीवर भरपूर काही सरकार व कंपन्यांना सांगत आलो आहोत आणि आम्ही मागील 3 वर्षात सुद्धा याचा बंद ठेवला होता, पण याच्यावर काही तोडगा निघाला नाही. तसेच जो आम्ही कीटकनाशक कंपन्याकडून कीटकनाशक खरेदी करतो ते काही कारणास्तव, कारण तुम्ही माहीतच आहे की शेती हा जो प्रकार आहे हा पूर्ण नॅचरलवर डिपेंड आहे. नॅचरल कॅलॅमिटीज जे येतात, कधी पाणी पडत नाही, कधी पाणी जास्त पडतो, तर अशा वेळेस जे कृषी निविष्ठा आमच्याकडं शिल्लक राहतात व ते काही कालांतरानं एक्सपायर होतात, त्या एक्सपायर झालेल्या कीटकनाशक कंपनीनं परत घ्यायला पाहिजे. हा आमची परत एक त्याच्यात आम्ही प्रमुख अट आहे. कारण की कृषी निविष्ठा एक्सपायर झाल्यानंतर त्याचा विल्हेवाट लावायची आमच्याकडे काहीच योजना नाही आणि त्याला भरपूर काही निकष आहेत. त्या निकषीला आम्ही सामोरे जाऊ शकत नाही, कारण आमच्याकडे तितकी सुविधा नाही. हे सरकार पण आम्हाला ती सुविधा काही उपलब्ध करून देत नाही. तर कंपन्यांना हे उरलेले एक्सपायर झालेले कीटकनाशक परत घ्यायला पाहिजे, अशी माझी एक दुसरी अट होती. जे काही अलोकेशन आहे हे सरकारतर्फेच केलं जातं. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळे भाग दिलेले आहेत. त्या भागेप्रमाणेच ते त्यांच्या गोडाऊन स्कीममध्ये, गोडाऊन डेपोमध्ये. आता हे एक आणखी तुम्हाला आश्चर्याची एक गोष्ट सांगायची मला राहिलेली आहे की हे जे बंधन आहेत फक्त विक्रेत्यावर आहेत. आता ज्या सोसायट्या आहेत जसं MIDC, DMO आणि जे सोसायट्या आहेत तर त्यांच्यावर हे बंधनं नाहीत, कारण त्यांना निख्ख DAP आणि युरिया मिळतो. त्यांना काही कृषी निविष्ठा लिंकिंग मध्ये देत नाहीत. हे लिंकिंग फक्त विक्रेत्याला आहेत, प्रायव्हेट. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. 7 लाखाचा 2 गाड्या येतात, त्याच्यात 3.5 लाखाचा कृषी निविष्ठाचं लिंकिंग घ्यायचं, तर त्या दुकानदाराने किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि तो माल किती दिवस किती वर्ष ठेवायचा. तर 100% आहे. कारण आम्ही आज आता जसं माझं दुकान आहे, माझ्या आजोबांना लावलेलं आहे, 60 वर्ष जुनं दुकान आहे. आज शेतकरी बिलकुल असा घाय झालेला आहे, तो घेतच नाही. आमची गोडाऊन पूर्ण पॅक आहे फक्त लिंकिंगच्या मालामध्ये.